जसं की मी तुम्हाला काल बोलले, की मी आली आहे माझ्या माहेरच्या बाप्पाजवळ. तर नमस्कार मंडळी. माझ्या माहेरी 10 दिवसांचा गणपती बाप्पा असतो. त्याच्यामुळे मी 5 दिवस तिकडे असते आणि 5 दिवस इकडे असते. थोडेसे दिवस आता फक्त 3च दिवस इथे मिळतात आणि त्याच्यानंतर सगळी फॅमिली एकत्र मिळते आणि खूप जास्त आवडतं. मुलींना माहेरी जायचंच असतं त्याच्या स्वतःच्या गणपतीजवळ पण. त्याच्यामुळे थोडासा त्यांच्यासोबत पण टाईम स्पेंड करायला पाहिजे आणि ही फिलिंग खूप जास्त भारी असते. कारण तिथे काय स्ट्रेस नसतो, प्रेशर नसतं. फक्त राहायचं, खायचं, प्यायचं आणि बाप्पासोबत राहायचं. सो मस्त आरती वगैरे झाली आमची आणि मला नेहमी आरती घ्यायला आवडते आणि मीच नेहमी आरती घेते. तिकडेही, इकडेही. मी पहिल्यापासून आरती मीच घ्यायची म्हणून मी आता आले तर माझ्याकडे दिली आणि मस्तपैकी इतका सुंदर गोड बाप्पा दिसतोय ना, वाव. आणि मग आमच्या इथे होतं जागरण. तर मी 2-3 रील्स तरी अपलोड केल्यात आणि आम्ही रील्स वगैरे बनवत होतो आणि जवळजवळ 3 वाजेपर्यंत वगैरे असेल जागी आणि असंच टाईमपास करत होतो. जागरण असतं आमच्या इथे, तर त्याच्यामुळे सगळीजणं बसलेलं. मग काय भूक लागली आणि झोप पण येत होती म्हणून मस्तपैकी गरम गरम चहाचा स्वाद घेतला पहिला तर. आणि कशा वाटतात व्हिडिओज आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पण माहेरी जावं असं वाटतं आहे का? ज्यांचा गणपती 10 दिवसांचा सासरी आहे त्यांना ही फिलिंग वाटते का? हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बाय. थँक्यू. गुड नाईट.